आज सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ठाणे जिल्हा एकता मंच या संस्थेच्या वतीने या संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अब्बासभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय खजिनदार सलीमभाई शेख, सहसचिव राष्ट्रीय नजीरभाई शेख तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कल्याण तालुका अध्यक्ष भरत दळवी, आज आम्ही मुरबाड शहरातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेट देऊन काही निवेदनं सादर केलेली आहेत। त्यामध्ये प्रथमतः आम्ही मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी यांना दिव्यांग कक्षामध्ये असलेली स्वच्छता वाढवण्याबाबत तसेच दिव्यांग कक्षाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करणे, त्या ठिकाणी असलेल्या जाळ्या काढणे आणि दिव्यांगांना बसण्यासाठी सुशोभित असं कार्यालय उपलब्ध करावं अशी निवेदनातून मागणी केलेली आहे। तसेच मुरबाड तालुक्यातल्या दिव्यांग बांधवांना घरकुल मिळावं यासाठी सुद्धा ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे। मुरबाड तालुक्यातील ज्या आदिवासी भागामध्ये प्यायला पाणी नाही, उदाहरणार्थ वाघाची वाडी असेल, फांगुळ गावान ग्रामपंचायत किंवा इतर जे काही गाव आहेत त्या ठिकाणी तात्काळ बोरवेल बसवावी आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून केलेली आहे। तसेच ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून आज अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुरबाड यांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि निवेदन देऊन ऑर्थोपेडिक डॉक्टरांची आणि सगळ्या प्रकारची ऑपरेशनची व्यवस्था करावी, कर्मचारी नेमावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे, जेणेकरून मुरबाडला आलेल्या रुग्णाचं ऑपरेशन हे मुरबाडलाच झालं पाहिजे, तो पुढे कल्याण आणि डोंबिवलीला जाता कामा नये, जेणेकरून मुरबाड तालुक्यातल्या ऍक्सिडेंट झालेल्या रुग्णांना किंवा इतर रुग्णांना त्याच ठिकाणी ऑपरेशनची व्यवस्था झाली पाहिजे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाला सुद्धा आम्ही रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं काढून टाकावी, तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत की या खड्ड्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात, अपघाताला लोक बळी पडतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ बुजवावेत अशी मागणी ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। तसेच वन परिक्षेत्र अधिकारी मुरबाड पूर्व यांना सुद्धा मुरबाड तालुक्यात असलेल्या जंगलांना मोठ्या प्रमाणामध्ये आगी लागतात आणि त्यामुळे या आगीमध्ये अनेक वन्य प्राण्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, जंगल संपत्तीचं नुकसान होतं। हे टाळण्यासाठी वनांना आग लागू नये यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी आणि वन विभागानं तात्काळ लक्ष घालावं अशी सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे। तसेच आमच्या एकता मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे मोरई गावाला राहतात त्यांच्या घराच्या पुढे रस्त्यावर काही एसटी लाईनचे पाईप हे वाकलेले आहेत, खराब झालेले आहेत, गेले अनेक दिवस महावितरण कंपनीने शिरगाव पर्यंत ते काढलेले नाहीयेत, म्हणून आज आम्ही अब्बासभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कंपनीला निवेदन दिलेलं आहे का त्या ठिकाणी तात्काळ नवीन एसटी लाईन पोल टाकावेत आणि ही समस्या दूर करावी अशा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या लेटरच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे। येत्या 7 दिवसात या समस्या जर सुटल्या नाहीत तर ठाणे जिल्हा एकता मंचच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाचा पावित्र्य घेणार आहोत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की 7 दिवसाच्या आत आपण या सगळ्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत।